निशा दार का नाही उघडत आहेस तू? तनिषा माझा आवाज येतोय का? बघा, मला असं वाटतंय की आपण आता मुहूर्तावर पूजा करूया. त्यामुळे तुम्ही पूजाला बसा. होय आबा, ह्यो तोडगा बरोबर आहे. नाही, मला हे अजिबात पटत नाहीये. पूजेचा मान तुम्हाला मिळालाय, त्यामुळे तुमच्या हातूनच पूजा व्हायला हवी. आबा, पण आता मुहूर्त गाठणं जास्त महत्वाचं आहे. पांडुरंगाची पूजा होणं जास्त महत्वाचं आहे. मान आम्हाला मिळाला काय आणि तुम्हाला मिळाला काय? प्लीज आबा ऐका, तुम्ही दोघं पूजेला बसा. राणी बरोबर बोलते. अहो पूजा तुम्ही केली काय आणि जावं बापूने केली काय? अहो सारखंच आहे की. शेवटी पांडुरंगाचा आशीर्वाद तुमच्याच घराला मिळणार आहे. महत्वाचं काय आहे? पूजा होणं. पूजा कोण करतं हे महत्वाचं नाही, पण पूजा मुहूर्तावर होणं हे गरजेचं आहे. आता मला वाटतं तुम्ही बाईसाहेबांनी दोघांनी मिळून पूजा करावी आणि मुहूर्त साधावा. हो बरोबर आहे आबा. ठीक आहे, जर सगळ्यांची इच्छा असेल आणि मुहूर्त चुकवायचा नसेल तर आम्ही बसतो पूजेला. काय मालती? हो, आता दुसरा काही पर्यायच नाहीये ना. इंद्रजित, माझ्यासाठी ही पूजा लई महत्वाची होती. आपण लहानपणापासून जे स्वप्न पाहतो त्यातलं माझं हे एक स्वप्न होतं. पांडुरंगाच्या पूजेला आपल्या जोडीदारासोबत पाटावर बसायचं. त्या पांडुरंगाकडं आपल्या सुखी संसारासाठी आशीर्वाद मागायचा, हे स्वप्न होतं माझं. हात जाऊन कुठं ते स्वप्न पूर्ण होणार होतं. यंदा वस्तीतल्या पूजेचा मान आपल्याला मिळाला. आपल्या हातून ती मानाची पूजा होणार होती. पण तुम्ही कुठेतरी निघून गेलात. मी रंगवलेली सगळी स्वप्न धुळीला मिळाली. तुम्ही असं का केलं इंद्रजित? असं कुठलं काम निघालं की तुम्ही ही मानाची पूजा सोडून मला सोडून निघून गेलात? दरवाजा तोडण्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे. इंद्रा, आयु ओके? तू ठीक आहेस का? मी ठीक आहे. एक काय आलं? काय झालं? मी कधीचा दरवाजा वाजवतोय, तुला रिप्लाय तू काही करत नाहीयेस, दरवाजा ओपन करत नाहीस. मी घाबरलो होतो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. गाणी ऐकत होते मी. पूजेची तयारी करायची आहे ना. बट वाय आर यू फ्रीकिंग आउट? काय झालं? इतकं पॅनिक का झालास तू? आणि इथे काय करतोयस? तू उर्मिला वहिनींकडे ती तुझ्या गोळ्यांची डबी का दिली होतीस? ओ अच्छा ते. अरे माझ्या सकाळी गोळ्या संपल्या होत्या म्हणून मी उर्मिला वहिनींना तो डबा दिला की या अशाच गोळ्या घेऊन या म्हणून. अच्छा, तुला असं वाटलं की मी त्या सगळ्या गोळ्या खाल्ल्या आणि. पण तू सकाळी जेव्हा मला ती दाखवलीस डबी तेव्हा ती ऑलमोस्ट अर्धी भरलेली होती ना. मग सगळी संपल्यासारखं का त्यांच्याकडनं एक्स्ट्रा गोळ्या मागून घेतल्यास? ऍक्च्युली मला परत त्रास सुरू झाला होता सकाळी, म्हणून त्यातली एक गोळी खायला गेले आणि ती डबीत सांडली आहे. आता जमिनीवर पडलेल्या गोळ्या कशा खाऊ ना, म्हणून वहिनींना सांगितलं होतं की तशीच एक डबी घेऊन या. ते मी असंच म्हणाले होते तुला. तुला खरं वाटलं का?